नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आहे यांना सुट्टी आणि आम्ही न्यूयॉर्कला जात आहोत. आणि बऱ्याच दिवसापासून आम्हाला एक इलेक्ट्रॉनिक गोष्ट विकत घ्यायची होती आणि आमचा रिसर्च खूप चालू होता गेल्या 2-3 महिन्यापासून. तर आज प्रत्यक्ष आम्ही त्या दुकानात जाणार आहोत आणि ती गोष्ट विकत घेणार आहोत. चला तर मग कुठलं ते दुकान आहे आणि कुठली ती वस्तू आहे बघूया. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो न्यूयॉर्कचं रेल्वे स्टेशन म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटरला. इथे सुंदररित्या केलेलं बांधकाम आणि वेगवेगळ्या ब्रँड्सची दुकानं पाहून असं वाटतं की जणू हा दुसरा मॉलच. आणि वीकेंड असल्यामुळे आज बरीच गर्दी पाहायला मिळाली. आम्ही आलो आहोत न्यूयॉर्कच्या ॲपल स्टोअरमध्ये आणि आम्हाला घ्यायचा होता आयपॅड प्रो. मम्माचा बड्डे होता, तिच्यासाठी खास गिफ्ट घेण्यासाठी आम्ही आलो. तर बघूया आता खरेदी कशी करतो, कुठला रंग तिला आवडतो ते बघूया. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत ते घेण्यासाठी. या हा आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरमधला ॲपल स्टोअर. इथले कर्मचारी प्रत्येक टेबलावर उपस्थित असतात आणि ते ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट्सबद्दल माहिती देतात. आयपॅड प्रोमध्ये आणि दुसरा कुठला आहे? दुसरा आहे हा आहे ब्लॅक. हो. हां. चल. हो, व्हाईट आहे. म्हणजे सिल्वर Light. व्हाईट असतो ना तसा. लाईट सिल्वर आहे. लाईट सिल्वर. Charge with the same iPhone charger. Likely, but if I'm taking this to India, because ॲपल टी व्हीची क्लॅरिटी तर एकदम नेक्स्ट लेवल आहे. तर यांचा रिमोट पण बघा किती एकदम साधा सोपी बटन आहेत, एकदम कन्फ्युजन पण क्रिएट करणार. छान आहे ना? हो, चार्ज करायचा आहे ना तो. हो, चार्ज करायचा इकडे चार्जिंग पॉईंट आहे. सेटअप बॉक्स पण किती छोटासा आहे. आयफोन प्रोमध्ये आता वेगवेगळे कलर्स आलेत. हा आहे लेमन कलर, पिस्ता कलर, व्हाईट आणि हा ब्लॅक. डिजिटल वॉचेसमध्ये पण नवनवीन व्हरायटी दिसते. फायनली आम्ही घेतलाय आयपॅड प्रो. याच्यात 2 कलर होते, सिल्वर आणि ब्लॅक. आम्ही ब्लॅक कलर घेतला. न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं खूप प्रसिद्ध शहर, जे त्याच्या उंच उंच इमारती, व्यवसाय, कला, आकर्षक ठिकाणं, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टींसाठी ओळखलं जातं. कसं होतं जेवण? एकदम मस्त होतं. एकदम इंडियन क्युसिन आपल्याला मिळालं. नान, चिकन, मुगलाई मस्त. थोडी क्वांटिटी कमी होती. हां, आता क्वांटिटी कमी होती, पण न्यूयॉर्क म्हटल्यावर महागाई आणि क्वांटिटीमध्ये हे असणारच. तर चालतं आहे. तर आम्ही खूप दिवसांनी न्यूयॉर्कला आलो आहे, तर म्हटलं थोडंसं फिरून घेऊ. आता आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो आहोत आम्ही? आपण चाललो आहोत स्टॅटन आयलंड फेरीकडे. ही फेरी सर्व्हिस एकदम फ्री आहे अमेरिकेत आणि या फेरीतून जाताना आपल्याला न्यूयॉर्क पूर्णपणे दिसतं आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मुख्य म्हणजे दिसतं. चला तर मग तुम्हाला पण दाखवतो. चला. आम्ही फेरी स्टेशनवर पोहोचलो आणि इकडे दर अर्धा तासाने फेरी आहे. मी जस्ट पोहोचणारच होतो तेव्हा त्यांचं दार बंद झालं. सो आता अर्धा तास आम्हाला थांबावं लागेल. स्टॅटन आयलंड फेरी ही एक 3 मजली अशी मोठी बोट, जी स्टॅटन आयलंड आणि मॅनहॅटन यांच्यामध्ये दररोज येते जाते. ही फेरी 24 तास उपलब्ध असते आणि यातून प्रवास करताना पूर्ण न्यूयॉर्क सिटी आणि मुख्य आकर्षण म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे दिसते. रात्रीचा व्ह्यू पण खूप छान दिसतोय. झालं आमचं आजचं फिरून आणि आता मी परत जातो न्यू जर्सीला.
सो बॅक टू होम. खूप छान केला आजचा दिवस. पूर्ण दिवस आम्ही न्यूयॉर्कमध्ये स्पेंड केला आणि थोडीशी शॉपिंग पण केली. ॲज कम्पेअर टू न्यू जर्सी, न्यूयॉर्क थोडंसं महाग आहे. तिथले टॅक्सेस पण जास्त आहेत, पण आम्ही कधीतरी एकदा जातो त्यामुळे ठीक आहे. आणि तिथून आम्ही हे फ्रीज मॅग्नेट आणलं आहे. आधी फ्लॉरिडाचं लावलेलं, त्याच्यात आता न्यूयॉर्कचं ॲड झालं आहे. चला तर मी व्हिडिओला आता इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. टिल दॅन बाय.